हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. माझ्या गर्भसंस्कार क्लासमध्ये ज्या योगसाधिका येतात, ज्या प्रेग्नंट लेडीज येतात, त्यांच्यासाठी मी एक ऑनलाईन व्याख्यान आयोजित केलं होतं. त्यासाठी मनीषा जाजू मॅडम यांनी व्याख्यान दिलं. ते व्याख्यान होतं डाएट ड्युरिंग प्रेग्नन्सी, म्हणजे गर्भावस्थेमध्ये आहार कसा असावा याविषयी. ते व्याख्यान खूपच छान झालं आणि ते बाकीच्या स्त्रियांना उपयोगी यावं, इतर गर्भिणींना उपयोगी यावं म्हणून मी मुद्दाम यूट्यूबवर आपल्यासाठी देत आहे. तर बघा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो. सर्वांनी ध्यानात्मक आसन नसेल पॉसिबल तर पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, शांत चेहरा, निर्विचार मन, संत श्वसन. एक दीर्घ श्वास घेऊन आपण त्रिवार ओंकार म्हणणार आहोत. आणि प्रार्थना. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सावकाश डोळे उघडायचे. ध्यानात्मक आसन घेतलं असेल तर आपण सोडणार आहोत किंवा जी पोझिशन आपली आहे अलगद डोळे उघडून आपण कम्फर्टेबल बसणार आहोत. तुमच्या सर्वांचं स्वागत. मॅम तर तुम्हाला ऑलरेडी मार्गदर्शन करतायत, पण मॅमचं नॉलेज जे आहे ते खूप चांगलं आहे. तर आपल्याला माहिती आहे आपल्या स्त्री जीवनाचे 4 महत्वाचे टप्पे मी स्लाइड प्रेझेंट केले. आपण पाहिलं एक आपलं बालपण, आणि बालपणामध्ये ऑलमोस्ट आपली बॉडी म्हणजे मुलांची किंवा मुलीची ऑलमोस्ट सेम असते, तिथे काही चेंजेस नसतात. पण जे ऑर्गन आहेत सेक्शुअल ते डेव्हलप होत नाही. आणि त्यानंतर जे आपण प्युबर्टी किंवा पबर्टी एज येतं त्यावेळेस मग हा डिफरन्शिएट आपण करू शकतो की ही मुलगी किंवा हा मुलगा आहे. पण जे ऑर्गन आहेत आपले त्यांचं म्हणजे स्त्रीचे जे ऑर्गन आहेत, ब्रेस्ट आहेत किंवा बाकी व्हाजायनल चेंजेस, हे सगळं होतं आणि मग आपल्याला डिफरन्शिएट करू शकतो पुबर्टी एज मध्ये. आणि त्यानंतर आपल्या स्त्री जीवनातला सर्वात महत्वाचा कालखंड म्हणजे आपली गर्भावस्था किंवा प्रेग्नन्सी आणि मेनोपॉज नंतर ती ह्याच्यानंतरची कंडिशन. पण हा एक महत्वाचा कालखंड प्रेग्नन्सी, आणि ह्या प्रेग्नन्सी मध्ये आपल्यात एक नवीन जीव निर्माण होतोय. आता त्यावेळेस त्या प्रेग्नन्सी मधून जेव्हा एक नवीन जीव आपल्या आपण निर्मिती करतो त्यावेळेस आहाराचं खूप महत्व आहे. आणि आपल्या सर्वांना मला वाटतं आपल्या ह्या भारतीय संस्कृतीमध्ये आपली आई, आजी किंवा आधीची जे जनरेशन आहे त्यांच्याकडून सहज आपल्याकडे हे आहाराचं मार्गदर्शन सहज आलेलं असतं. आपण शिकवलं कोणी नाही तरी आपण ऐकून ह्या गोष्टी सहज आपल्याला आत्मसात होतात आणि आपल्याला फारशा गोष्टी सहज माहिती असतात. तरी पण पर्टिक्युलर काय घेतलं पाहिजे आणि काय नाही हे आपण बघू शकतो. तर नंतर या प्रेग्नन्सीमध्ये आहाराचं काय महत्व आहे. तर आपण पाहिलं की मॅम मला म्हटलं होतं की तुम्ही 2nd आणि 3rd ट्रायमेस्टर बद्दल बोला. तर जे आपण बघितलं 1st ट्रायमेस्टर जे प्रेग्नन्सीचं असतं तिथे ऑलमोस्ट वजन वाढत नाही आपलं, कारण 1st ट्रायमेस्टरला आपण बघतो जी पहिली तिमाही असते त्याच्यामध्ये उलट्या होणं, नॉशिया असतो, सकाळी सकाळी बॉडीचं जे वॉटर लेवल आहे ते कमी होतं. म्हणून ह्या पिरियडमध्ये आपण ऍक्च्युअल वॉटर जे आपलं पाण्याचं इंटेक आहे ते वाढवतो. कारण गर्भावस्थेमध्ये सुरुवातीचं थोडंसं क्रिटिकल पिरियड असतो हा.
आणि इथे प्रेग्नन्सी स्थिरावण्याकडे लक्ष जास्त असतं. तर गायनाकोलॉजिस्ट ते सजेस्ट करतात. आणि इथे बॉडीमध्ये ट्रिमंडस चेंजेस होतात, कारण हॉर्मोन जे आहे ते खूप चेंज होतात. म्हणजे इस्ट्रोजन किंवा प्रोजेस्ट्रॉन ह्यामध्ये ह्यांची खूप सारी निर्मिती होते. आणि आपलं जे सेन्सिटिव्हिटी किंवा इमोशनल चेंजेस आणि हे एक्सेप्ट करायला आपल्या बॉडीला थोडा वेळ लागतो. पण म्हणजे आपण फर्स्ट ट्रायमेस्टर कडून सेकंड ट्रायमेस्टरला जातो, तर त्याचं आपण बघितलं तर हे असते आपली 13 ते 27 वीक पर्यंत हे सेकंड ट्रायमेस्टर चालतं आपलं. मग इथे काय होतं बॉडीमध्ये, तर फर्स्ट ट्रायमेस्टर आपली पहिल्या तिमाहीमध्ये आपण जेव्हा सेटल होतो थोडं, त्यानंतर इथे थोडंसं वजन आपलं वाढायला लागतं किंवा बाळाचं जे आपलं फिटल जे ते ग्रोथ व्हायला लागतं. आणि त्यावेळेस जेव्हा ही ग्रोथ होते, आपण सेटल होतो सेकंड ट्रायमेस्टर मध्ये, त्यावेळेस प्रॉपर न्यूट्रिशन आपल्या थ्रू आपण जे घेतो, त्यामुळे बाळाचं पोषण व्यवस्थित होईल आणि आपलं स्वतःचं पोषण होतं. या दोन्ही गोष्टी, कारण माता जर हेल्दी असेल तर तिला न्यूट्रिशन प्रॉपर मिळालं तर ते बाळ पण खूप चांगलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला माहिती आहे अन्नाचा आपल्या जीवनावर आणि संपूर्ण आयुष्यावर परिणाम होतो. कारण ज्या प्रकारचं आपण अन्न घेतो त्या प्रकारची आपली भावना आपला पूर्ण लाईफ बनतं. आपल्याकडे खूप साऱ्या म्हणी आहे की जैसा खावे अन्न वैसा होई मन, आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे, ऑटोमॅटिकली आपण हे ऐकलेलं आहे. तर ते नेक्स्ट स्लाइड मध्ये काय होतं, सेकंड ट्रायमेस्टर जेव्हा सुरू होतं तेव्हा बाळाचं रॅपिड ग्रोथ व्हायला लागतं आणि आपल्याला खूप सारे न्यूट्रिएंट, प्रोटीन किंवा कॅल्शियम यांची गरज पडते. आणि हायड्रेशन पण आपल्याला हवं असतं. मग आपल्याला बेसिक काय लागतं बॉडीला, तर आयर्न लागतं आपल्याला. तर आयर्न आपल्याला कशाला लागतं, ऑलमोस्ट आयर्नच्या टॅबलेट्स आपल्या गायनाकोलॉजिस्ट सजेस्ट करतात की ह्या सपोर्ट करतात आपल्याला ब्लड व्हॉल्यूम वाढवण्यासाठी, आपल्याला आयर्न सपोर्ट करतं. मग प्रोटीन आपल्याला माहिती आहे डेली नीड आपली आहे की 70 ग्रॅम प्रोटीन डेली, म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये आपल्याला 70 ग्रॅम प्रोटीन हवं असतं. कारण आपण डेली जी कॅलरी घेतो, म्हणजे एक नॉर्मल ह्युमन बिंग जी कॅलरी घेतो त्यापेक्षा 300 ते 500 पट जास्त आपल्याला कॅलरीज कन्झ्युम कराव्या लागतात प्रेग्नन्सीमध्ये. म्हणजे डेली जे डाएट घेतो एक नॉर्मल ह्युमन बिंग घेतात, म्हणजे ते पण वेगळं आहे, स्त्रीचं वेगळं आहे, पुरुषाचं वेगळं आहे, लॅक्टिंग मदर वेगळं आहे. पण नॉर्मल डाएट जे असतं आपल्या जेवढ्या कॅलरीज आपण घेतो त्यापेक्षा 300 किंवा 500 कॅलरीज आपल्याला जास्त घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर प्रोटीन त्याच्यामध्ये 70 ग्राम डेली घेणं गरजेचं आहे. हे आहे मी जे करते ते आता मॉडर्न डाएट नुसार आपण बोलू. आणि त्यानंतर थोडंसं आयुर्वेद आणि थोडंसं भगवद्गीता, त्याच्यामध्ये काय सांगितलं ते पण आपण थोडं एक ओव्हरव्ह्यू घेऊया. तर मग आपल्याला आपले फेटल टिश्यूज जे आहेत, आपल्याला माहिती आहे प्रोटीन आपल्या जे सेल्स आहेत त्यांना रिपेअर करण्याचं काम करतं, की आपले टिश्यूज आहेत त्यांना बिल्ड करण्याचं काम करतं. आणि प्रोटीन खूप गरजेचं आपल्याला माहिती आहे. कॅल्शियम ऑफकोर्स आपले बोन्स आणि बाळाचे होणारे जे बोन्स आहेत पुढे ते स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची गरज आहे. आपल्याला माहिती आहे कॅल्शियमचे सोर्सेस दूध आणि सगळे जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत, बाकी काही खूप सारे घटक त्याच्यामधून मिळू शकतात. फॉलेट किंवा फॉलिक ऍसिड आणि आयर्न ऑलरेडी गायनेकोलॉजिस्ट सजेस्ट करतात. म्हणजे न्यूरल ट्यूब डिफेक्ट आहेत किंवा बाकीचे जे न्यूरल डिफेक्ट आहेत त्यासाठी फॉलेटची गरज असते. ओमेगा 3 काय करतात, ओमेगा 3 फॅटी ऍसिड जे आहे ते सपोर्ट ब्रेन डेव्हलपमेंट, आपल्या ब्रेनचं म्हणजे मुलाच्या बाळाचा जे ब्रेन डेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठी सपोर्ट करतं ओमेगा 3. आणि फ्लुइड म्हणजे आपलं लिक्विड जे आपण डाएट मधून घेतो, तर त्याच्यासाठी मग प्लासेंटा आणि अमायनो ऍसिड साथ ह्याच्यासाठी हायड्रेशन करण्यासाठी ते आपल्याला फ्लुइडची गरज आहे. आणि म्हणजे कॉम्प्लिकेशन्स होतात या सेकंड ट्रायमेस्टर किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी, तर त्याच्यामध्ये हे होत नाही. मग न्यूरल ट्यूबचे डिफेक्ट्स आहेत त्यांना वाढण्याकरता आपल्याला हे हायड्रेशन आणि या सगळ्या ह्यांची गरज पडते. आता आपल्याला माहिती आहे की फूड ग्रुप्स कोणते आपल्याला कुठलं फूड हवं आहे, तर प्रोटीन्स आहेत, फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, आपल्याकडे फळ आहेत, आपल्या भाज्या आहेत. आणि डेअरी प्रोडक्ट्स आपण बघितले की दुग्धजन्य जे पदार्थ आहेत त्या सगळ्यांपासून आपल्याला कॅल्शियम मिळतं. आणि नट्स वगैरे आपले जे आहेत, बदाम, काजू आहे, खारीक आहे, ह्याच्यामधून कॅल्शियम मिळतं किंवा हे सगळे आपल्याला पोषण देतात. आणि त्यासोबत विविध फळभाज्या, शेंगा किंवा मग आपल्याकडे आपली चवळी, मूग, मटार, तूर हे सगळ्या ह्याच्यामध्ये प्रोटीन मिळतं. सोया आपला जो आहे सोयाबीन ते आहे, हे सगळं आपल्याला माहित आहे. आणि वॉटर, आपल्याला पाण्याची गरज काय किंवा हायड्रेशनची गरज काय आपल्याला माहिती आहे. त्या फूड ग्रुप्स आपल्याला गरजेचं आहे. तर मग आता हे सगळं झालं, आता आपण बघूयात की थोडंसं
आपण सोर्सेस बघूया. तर प्रोटीनचं आपल्याला माहिती आहे, प्रोटीनचे सोर्सेस काय, कारण प्रोटीन जे आहे ते बाळाच्या आणि आईच्या सेकंड ट्रायमेस्टरची ग्रोथ आहे त्याच्यासाठी खूप आवश्यक आहे. तर आपल्याला प्रोटीनचे सोर्स सोया, जे आपले सोयाबीन आहे. आपल्याला प्रोटीनचे अजून सोर्सेस आहेत आपल्या ज्या सगळे मूग, मटार, चवळी, चणे, हे सगळं आपल्याला प्रोटीनचे सोर्सेस माहिती आहेत. याच्यासोबत आपण जे आपले आहेत त्यांना मोड आणून आपण यूज करू शकतो. संस्कार थोडेसे करावे लागतात आपल्याला, म्हणजे आयुर्वेद जसं सांगतं की डायरेक्ट आपण घेतो रोज, ते थोडंसं पचायला हेवी होतं, म्हणून एक स्टेप त्याला जास्त शिजवायचं नाही, थोडेसे संस्कार करायचे आणि ते खायचं, म्हणजे थोडं पचायला हलकं होतं. आणि सध्या जसं पावसाळा आहे तर याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला पचायला आपला अग्नी असतो तो ऑलरेडी मंद असतो, आणि ह्यामध्ये आपण जास्त डाएट म्हणजे रॉ घेतलं ते पचायला हवी होतं. मग गॅस, ऍसिडिटी ऑलरेडी या पिरियड मध्ये होते, कारण जेव्हा बाळाचं वजन वाढतं ऑटोमॅटिकली डायफ्राम आणि इसोफेगस याच्यावरती होऊन त्यांना वर येतं. या सेकंड ट्रायमेस्टर, थर्डला तर हा त्रास जास्त होतो. त्यावेळेस आपण हे पचायला हेवी फूड घेऊ तर ते हेवी, म्हणजे ते हेवी होत नाही, पण जेव्हा ते रॉ होतं त्यावेळेस ते थोडंसं हेवी होतं. थोडा एक संस्कार केला आपण, जस्ट त्याला वाफवून घ्यायला तर ते पचायलाही हलकं होतं. त्याच्यामुळे ते आपण थोडीशी हिंगाची फोडणी वगैरे दिली तर या दिवसात ते पचायला हलकं होतं. तर आपल्याला हे आपल्या सगळ्या ज्या डाळी आहेत त्याच्या प्रोटीनच्या रिच सोर्स आहे आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याकडे प्रोटीनचे रिच सोर्स आपण जे नेहमी आपल्या ह्या अन्नामध्ये आपण समाविष्ट करतच असतो. आपल्या इंडियन फूडमध्ये ऑलरेडी जे सगळं आहे आपलं जे डाएट आहे ते कम्प्लीट डाएट आहे. मग त्यानंतर कॅल्शियम आपल्याला माहिती आहे, दूध आणि खारीक आहे, मखाणे आहेत. नंतर कॅल्शियमला आपण जेव्हा भाकरी करतो त्यावेळेसच या भाकरी पचायला हलकी. मग आपण जेव्हा ज्वारीची भाकरी करतो त्याच्यामध्ये नाचणी आणि बाजरी हे सगळं मिक्स आपण करून आणलं आणि सोबत त्याच्यामध्ये थोडेसे बाकीचे इन्ग्रेडियंट टाकले तर ती भाकरी पौष्टिक भाकरी होते. आणि त्याच्यासोबत आपण भाजी वगैरे जसं लौकी काय म्हणते, बॉटल गार्ड, भोपळा, लाल भोपळा, ह्या हेल्दी भाज्या. आणि आपण आजकाल पाहतो की ह्या भाज्या लोकांना आपल्या जीवनातून त्यांना बायकॉट करतात, पण त्या लाल भोपळा, माठ किंवा आपला हा दुधी भोपळा ह्या सर्वात हेल्दी भाज्या, किंवा तुराई आणि ती काय म्हणतात, 2 तुराई येतात, एक ती खडबडीत आणि एक ही ती जी प्लेन असते. दोन्ही तुराई खूप हेल्दी आहेत. भाज्या आपण आजकाल मला वाटतं 5-6 भाज्याच आपण ऑलमोस्ट खातो, बाकीच्या भाज्या अवॉइड करतो. आणि मुलांना ह्या भाज्या माहिती नसतात, तर ह्या भाज्या खूप चांगल्या आहेत. त्यांना कमीत कमी संस्कार करून खाणं चांगलं, म्हणजे कमी तेल घेऊन, मसाले कमी टाकून, जेवढं आहे तेवढं रॉ आपल्याला खायचं नाही, पण जस्ट एक संस्कार करायचं ते पचायला हलकं होण्यासाठी. आणि कमीत कमी मसाले घालून खूप सारी भाजी, मस्त वरण, आणि ते खूप जाड नसतं वरचं वरण, ते पातळ असावं, म्हणजे वरणाच्या पाण्यामध्ये जे आहे ते प्रोटीन जास्त असतात आणि ते खाल्लं तर ते खूप चांगलं होतं. त्यामुळे हे सगळं त्याच्यामध्ये. मग तूप, आपल्याकडे साजूक तुपाचं महत्व आहे, आपण तूप सगळ्याच्यात घालून, आणि गाईचं तूप असेल तर ते बेस्ट आहे. पण आजकाल जे डेअरी प्रोडक्ट मिळतात त्याच्यामध्ये पण मग A2 गाई, A1 गाई, हे सगळं डिफरन्शिएट आपण थोडं करून केलं तर बेटर होतं. आणि A2 मध्ये जे असतं ते सगळे जर्सी गाई, आणि जर्सी गाईंचं जे असतं ते म्हणजे त्याच्यापासून जास्त क्रिटिकल प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, मुलांमध्ये फॅट वाढते. आणि आपले जे देशी गायी आहेत किंवा गीर गाय ह्यांच्याकडून ह्यांचं जे तूप किंवा दूध आहे ते बेटर आहे, सोर्स आहे. मग हे सगळं आपण करू शकतो. कॅल्शियमचा सोर्स आहे. आणि मग फॉलिक ऍसिड वगैरे आपण बाहेर किंवा मग इथून आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आपण सहज खात असतो की गुळ शेंगदाण्याचे लाडू आहेत, आपल्या ब्लडसाठी, हिमोग्लोबिनसाठी किंवा आयर्नसाठी आपल्याला माहिती आहे. आपल्याला बीट आहे, गाजर आहे, अंजीर आहे, हे सगळं आपण सकाळी आपल्याला माहिती आहे की आपल्याला भिजवून खायचेच आहेत नट्स. म्हणजे त्याच्यामध्ये बदाम आहे, अक्रोड आहे, किशमिश, काळ्या मनुका, हे आपण खूप चांगले सोर्स आहेत त्याच्यात. मग ही पार्टीभर आपण जेव्हा घेतो हे सगळं भिजवून, त्याच्यात भिजवल्यानंतर ती जी त्या गरम असते, जी म्हणजे बदाम किंवा अक्रोड हे गरम असतात, भिजवल्यानंतर रात्रीभर त्यांच्यावर जे संस्कार होतात त्यातनं ते थंड होतात थोडीशी आणि पचायला हलके होतात, म्हणून भिजवून खायचे. तर आपण सकाळी डाएटमध्ये आपल्या इन्क्लूड केलंच पाहिजे, मस्ट आहे आपल्यासाठी. आणि विटॅमिन सीचं पण महत्व आहे. तर आपण मोरावळा जो आहे किंवा आवळा आहे, फॉर्म मध्ये काही नाही, किंवा लिंबू,
हे कुठलं नाही, व्हिटॅमिन सी कुठल्याही फॉर्म मध्ये आपण घेतलं तर नॉशिया किंवा मॉर्निंग जे सिकनेस असतं ते आपलं दूर होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. त्यानंतर आपण काय अवॉइड केलं पाहिजे सेकंड ट्रायमेस्टर किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी काय अवॉइड केलं पाहिजे, तर रॉ आणि अनकुक्ड आपण मीठ वगैरे एग्ज आहे हे आपण केलं पाहिजे. मग जे बाकीचे आहे एक्सेस कॅफिन आणि अल्कोहोल आपल्याला माहिती आहे. खूप चहा कॉफी आपल्या इंडियन आपण आता पाहतो की आपण सकाळी आपली जी मॉर्निंग सुरू होते, आपली सकाळ जी सुरू होते चहा कॉफी यांच्याशिवाय सुरू होते. तर हे सुरुवातीला कारण नॉशिया असतो ड्युरिंग प्रेग्नन्सी, हे बाळासाठी पण काय म्हणतात घातक आहे. त्याच्यामुळे सुरुवात ही आपण ड्रायफ्रुट्स एक आवळा किंवा आवळ्याचा जो मुरब्बा असतो त्याच्याने केली तर ते, मोरावळा जो आहे त्याच्याने केली तर ते बेटर आहे. मग खूप सारे जे स्वीटनर्स शुगर वगैरे हाय कंटेंट त्याच्यामध्ये आहे, आर्टिफिशियल जे स्वीटनर्स आहेत ते घातलेल्या मिठाया किंवा तसे शरबत हे सगळं आपण अवॉइड केलं पाहिजे. प्रोसेस फूड आपल्याला माहिती आहे, पिझ्झा बर्गर हे आपल्याला सगळं माहिती आहे की आपल्याला अवॉइड करायलाच हवं, कारण ज्याच्यामध्ये ते आर्टिफिशियल फ्लेवर्स वगैरे टाकलेले असतात किंवा स्वीटनर्स असतात किंवा त्याच्यामध्ये जे बाकी पिझ्झा बर्गर किंवा चायनीज आयटम्स आहेत त्याच्यामध्ये जे सॉसेस आहेत ते बिलकुल चांगले नाहीत. ऑलरेडी हॉर्मोनचं खूप सारं चेंजेस होतात आणि हे जे सॉसेस आहेत ते हॉर्मोनचं खूप इम्बॅलन्स करतात. ज्यांना पीसीओडी किंवा पीसीओएस असतं, आजकाल गायनाकॉलॉजिस्ट पण सजेस्ट करतात की त्यांनी हे सगळे सॉसेस आणि हे अवॉइड केलं पाहिजे, कारण ऑलमोस्ट कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर प्रोड्यूस करणारे एजंट आणि आपल्या हॉर्मोनला बिघडणारे एजंट आपल्याला ह्या सॉसेस मधून मिळतात, म्हणून ऑलमोस्ट अवॉइड केलं पाहिजे. मग आपल्याला काय केलं पाहिजे, आता पण आपल्याला माहिती आहे की काय इश्यूज होतात, ते इश्यूज जे कॉमन इश्यूज आहेत किंवा कॉमन ह्याच्यामध्ये लक्षणं काय आहेत आपल्याला आणि ते कॉमन होणारे आजार आहेत किंवा थोडेसे जे प्रॉब्लेम्स होणार ते कोणते. तर ह्या सेकंड ट्रायमेस्टरला आपण बघितलं असेल की दुसऱ्या तिमाहीमध्ये की हार्ट बर्न होतं, म्हणजे आपल्याला अन्न ते वर येतं किंवा जळजळ व्हायला लागते आपल्या इसोफेगस किंवा अन्न नलिकेमध्ये. मग याच्यासाठी आपण जे आपण अन्न घेतो ते पोट भरून घ्यायचं नाही. आपल्याला माहितीये गायनाकॉलॉजिस्ट सजेस्ट करतात की प्रत्येक 2 तासांनी तुम्ही काहीतरी खा, एकदम भरपेट खाऊ नका आणि उपाशी राहू नका. प्रत्येक 2 तासाला आपल्याला काही ना काही थोडं थोडं खायचंय. आपण त्याप्रमाणे आपलं डाएट मॅनेज करायचं की सकाळी आपण खाल्ले ड्रायफ्रुट्स उपाशीपोटी आणि एक आवळा किंवा मोरावळा हे खाल्लं, त्याच्यामुळे आपल्याला मॉर्निंग जे सिकनेस होतं किंवा नॉशिया ह्या सगळ्या तक्रारी दूर होतात. त्यानंतर 10 वाजता फ्रूट, एखादा हेल्दी नाश्ता आपल्याला करायचा आहे. मग आपण ज्वारी बाजरी यांची मिक्स केलेली भाकरी किंवा मुगाचे धिरडे, विविध जसं गाजर बीट असे काहीतरी फळभाज्या असे घालून गेले, पराठे, लोणी, हे सगळं आयुर्वेदानुसार लोणी बाळाच्या स्वास्थ्यासाठी खूप चांगलं असतं. त्याचे तो गोरा होता आपल्याकडे म्हणे की साखर म्हणजे खडी साखर आणि लोणी घालून आपण खाल्लं ते बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी खूप चांगलं आहे. पण ते गायचं दूध नाही मिळत की म्हशीचं, जे सुरुवातीला जे बेस्ट सोर्सेस आहेत ते आपण यूज करू, नंतर नाही मिळाले दुसरे सोर्सेस. मग खूप जास्त तिखट पदार्थ आपल्याला खायचे नाही आणि दर 2 तासांनी खायचे. खूप आपण स्पायसी खाल्लं, आता सध्याचा पावसाळा, मग खाल्ली भजी किंवा रस्त्यावरची फूड ते आपल्याला अवॉइड करायची. पाणीपुरी खाण्याची इच्छा होते, कारण जसा गर्भ असेल आणि त्याप्रमाणे आपली इच्छा होत असते, ठीक आहे. पण आणि आयुर्वेदामध्ये पण सांगितलं की गर्भिणी जी आहे किंवा गर्भवती महिला तिच्या इच्छा पुरवल्या पाहिजे, कारण ती त्या पुढे मग त्या बाळाच्या ज्या इच्छा त्या तिच्या इच्छा असताना आपण पुरवू. पण ह्या इच्छा काहीतरी असतील, म्हणजे नॉनव्हेज खायचंय किंवा काहीतरी वेगळ्या इच्छा असतील तर त्या बिलकुल पुरवायच्या नाही. जे योग्य त्या इच्छा तिच्या खायच्या असतील त्या पुरवल्या पाहिजे. मग खूप स्पायसी फूड, खूप सारं तेलकट पदार्थ आपण खातोय, पिझ्झा बर्गर, आलू वडे, काय वडापाव, हे सारखे आयटम अवॉइड केले पाहिजे आणि याच्याने त्रास होणार. आणि त्याच्यामध्ये मिळणार काय, मला एक सांगावंसं वाटतं की प्रत्येक पदार्थ खाताना एक विचार करायला पाहिजे की यामधनं मला काय मिळणार आणि माझ्या बाळाचं कसं पोषण होणार आहे. कारण आजकालच्या आताच्या करंट ज्या महिला आहेत त्यांच्याकडे नॉलेजचा सोर्स खूप उपलब्ध आहे. म्हणजे मोबाईलवर गुगल सर्च तुम्ही मारला तर तुम्हाला विदिन अ सेकंड हे सगळं इन्फॉर्मेशन तुमच्याकडे येईल. मग जस्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यायची तर ह्याची घ्या की मी जी खाते आहे त्याच्यामधून त्या बाळाचं आणि माझ्या शरीराला काय मिळणार आहे, माझं कसं पोषण होणार आहे. आणि ही हा समजा जी आपल्याकडून जी संतती निर्मिती होईल तर ती समजा आज त्या बाळाला काही इश्यू झाला तर ते
इश्यू आपल्याला लाईफ लॉंग आपल्याला फेस करायचे. पण हे 9 महिने मी प्रॉपर आता गर्भसंस्कार जे मॅम घेतात तसे क्लासेस जॉईन केले, त्यामधून आपलं प्रबोधन होईल आणि ते बाळ होईल. त्याचं पुढे आपल्याला ग्रोथ जी आहे, कारण अभिमन्यू आपल्याला माहित त्यांनी गर्भात किती सारं शिकलेलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऑलरेडी आहेत. पण आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये आपण थोडंसं काय म्हणतात प्रमाद, आम्ही आमच्या योगशास्त्रात म्हणत प्रमादात आपण करतो. प्रमाद म्हणजे जाणून बुजून केलेली चूक. आपल्याला माहिती असतं की हे योग्य नाहीये, पण इथे मन आणि मनामध्ये ते द्वंद्व सुरू असतं. नाही ठीक आहे योग्य नाही पण आज तरी खाऊन घेते. हे सगळे 2 विचार असतात आणि त्या 2 विचारांमध्ये आपला स्ट्रगल होत असतो मनामध्ये. एक मन हो म्हणतं, एक मन नाही. मन एकच असतं, पण आपण असं एक म्हणताना म्हणतो की मला एका मनात एक विचारायचं की हे मला खावंसं वाटते, पण दुसरं मन आपला विचार करते की नाही हे तुझ्यासाठी चांगलं नाही. आणि हे सतत स्ट्रगल होत असतो आपल्यामध्ये. आणि एक मन जे डॉमिनेट करतात, म्हणजे कुठलं डॉमिनेट करेल, जो विचार आपला डॉमिनेट असेल. मग आपल्याला माहितीये की हे अन्न जेव्हा चांगलं नाही तर आपण ही चूकच करायची नाही आपल्याला. आणि हे 9 महिने आपण योग्य केलं तर पुढचं लाईफ लॉंग आपल्याला त्या बाळाचा, त्या होणाऱ्या संततीचा त्रास नसेल. कारण आजकाल जेवढे मुलांचे इश्यू आपण फेस करतोय आणि त्यानंतर पण महत्वाचे आहेत की त्यानंतर आपण काय संस्कार करू, ऑफकोर्स इम्पॉर्टंट आहे, पण ही एक स्टार्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये जे संस्कार होतात तर ते लाईफ लॉंग माणूस विसरत नाही. आपल्याला माहिती आहे, अभिमन्यूचं एक्झाम्पल मी जस्ट दिलं. तर अशा प्रकारे आपल्याला हे करायचंय. मग समजा आपल्याला सकाळी मळमळ, काही महिलांना सुरुवातीला 3.5 महिने होतो त्रास नॉशियाचा किंवा मळमळ होते. आणि त्यानंतर पण काही महिला असतात त्यांना सेकंड आणि थर्ड ट्रायमिस्टर मध्ये सेम त्रास होतो. त्यांना 9 महिने पण उलटीचा त्रास होतो. मग त्यावेळेस काय केलं पाहिजे, आपल्याला बॉडीला हायड्रेट केलं पाहिजे. उलटी होत असेल तर आपल्याला थोडंसं अद्रक टाकून, गरम असते पण थोडासा अद्रक टाकून चहा आपण पिलेला चालतो. थोडंसं स्नॅक खायचं, थोडं आपण काहीतरी खायचे, हेल्दी आपल्याला खायचंय. एक टोस्ट, थोडासा चहा, एक काहीतरी खाल्यानंतर आपण घेऊ शकतो. आणि सतत जेव्हा उलटी होत असेल तर आपल्याला बॉडीला हायड्रेट करायचंय, कारण पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी होणं आणि ते पुढे बाळासाठी पण ते चांगलं नाही. आणि आपण बघितलं की यानंतर ते सेकंड ट्रायमिस्टर मध्ये आपल्याला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. मग यावेळेस आता आजकाल जे पिझ्झा, बर्गर किंवा आपण गिरणीतनं जे दळण पण आणतो आपल्या फ्लोअर मिल मध्ये, ते खूप बारीक आहे. आजकाल मैदा आणि त्या गव्हाच्या ज्या पीठ आहे त्याच्यामध्ये काही जास्त डिफरन्स नसतो. तर फायबर इंटेक म्हणून सुरुवातीला आपल्याला खायचं असेल त्यावेळेस हे पदार्थ थोडेसे जाडसर आपण दळून आणले पाहिजे. ज्वारी जाडसर, मग याचा उपमा पण होतो. ज्वारी आहे, लाया ज्या त्या खूप हेल्दी असतात. ज्वारीच्या लाया, साळीच्या लाया, त्या ऑलरेडी भट्टीमध्ये भाजलेल्या असतात. त्यांना जस्ट आपण तुपामध्ये थोडंसं फोडणी दिली आणि त्यांना मस्त गरम केलं, त्याच्यामध्ये कांदा, टमाटा, लिंबू टाकलं, त्याच्यावर शेंगदाणे टाकले, तर ते हेल्दी आपलं डाएट सकाळचं पण होतं आणि सकाळची मॉर्निंग सिकनेस असतं ते पण दूर होतं आपलं. किंवा कॉन्स्टिपेशन पण ह्या लाह्यांनी वगैरे दूर होतं. म्हणून आयुर्वेदामध्ये मॅडमनी सांगितलं जसं तुम्हाला की 2 चमचे घी, गाईचं तूप असेल बेटर, नसेल म्हशीचं तूप, 2 चमचे तूप कोमट पाण्यातनं घेणं रात्री झोपताना गरजेचं आहे. किंवा दुधातनं घेणं तर ते बेटर सोर्स आहे. मग दूध तर गाईचं बेटरच आहे, पण नसेल तर मग म्हशीचं जे दूध अवेलेबल आहे. पण ऑलमोस्ट फॅटकेट दूध आहे ते ऑलमोस्ट म्हणजे ह्या पिरियडमध्ये तरी वापरायला नाही पाहिजे. पण अल्टरनेटिव्ह नसेल लास्ट तर आपण ते पण वापरू शकतो. पण बेटर आहे की सुरुवातीला गाईचं किंवा जो उकडेवाला आपल्याकडे घेऊन येतो दूधवाला ते दूध बेटर. कारण डेअरीचं जे दूध आहे ते 2-3 दिवस शिळा आणि पॅकेटमध्ये पुन्हा प्लास्टिकमध्ये यूज म्हणजे वापरलेलं 3 दिवस 4 दिवस डीप फ्रीज केलेलं ते बेटर आहे की आपण कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड आहे आपली की आपलं थर्ड ट्रायमिस्टर आहे. थर्ड ट्रायमिस्टर आपण बघू की 28 ते 40 वीक असतं ते. आणि ह्यामध्ये रॅपिड म्हणजे खूप फास्ट ग्रोथ होते आईची. आणि आईची म्हणजे आईचं वजन वाढते ह्या ट्रायमिस्टर मध्ये, थर्ड मध्ये. आणि बाळाची 7वा 8वा 9वा महिना जो आहे तो बाळाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी खूप महत्वाचा आहे. आणि यासोबत हे मार्क्स आपण जे पहिले न्यूट्रिएंट आपण पाहिजे होते सगळे की प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, फॉलिक ऍसिड होतं, पुन्हा व्हिटॅमिन सी आहे गरजेचं आहे, ओमेगा आहे, ओमेगा 3 जे आहे. मग डीएनए आपल्याला ओमेगा 3 राखण्यासाठी मदत करते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, कॅल्शियम हे सगळं आपल्याला लागेल. पण ह्याचं थोडंसं प्रमाण जे आहे ते वाढवलं गेलं. 1 ग्रॅम कॅल्शियम आपण डेली तसंच घेऊ शकतो.
तर मग आपल्याला विटॅमिन, मग याच्यामध्ये विटॅमिन्स आपण ऍड करू शकतो. विटॅमिन ए आपल्याला माहिती आहे, विटॅमिन ए चे सोर्सेस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पपई. पण या पिरियडमध्ये पपई फर्स्ट ट्रायमेस्टरला खायची. मग सेकंड आणि थर्डला आपण पपई, थर्डला आपण खाऊ शकतो थोडी पपई, कारण यावेळेस ऑलरेडी आपण सेटल झालेले असतो. पण अति कुठलेही आपल्याला कुठलेही पदार्थ चांगला म्हणून अति कधीच करायची नाही. अति सर्वत्र वर्जयेचे. अति आपण केली, अति तिथे माती, आपल्याला म्हणी सगळा माहिती. विटॅमिन ए चे सोर्सेस पपई आहे, गाजर आहे, ड्रायफ्रुट्स आहे, त्याच्यामध्ये विटॅमिन ए मिळतं. नंतर विटॅमिन सी आपल्याला सिट्रस फ्रूट सगळे जे आहे ते माहिती. लिंबू आपण अर्धा लिंबू, दूध, आपलं भात, वरण भात आपण गरम गरम करतो, अर्धा लिंबू, तुपाची मस्त धार सोडली तर ते आयडियल होऊन जातं आपल्यासाठी जेवण. विटॅमिन B6, विटॅमिन B12 आपल्याला माहिती आहे. विटॅमिन B12 इम्पॉर्टंट काय, मग शिळी पोळी किंवा दही भात जो आपण खातो त्याच्यामधून नॅचरली विटॅमिन B12 मिळतं. B12 ऑलमोस्ट नॉनव्हेज मधून मिळतं. तर आपण नॉन व्हेजिटेरियन असू तर आपण खाऊ शकतो, पण ह्या पिरियड मध्ये ऑलमोस्ट नॉनव्हेज अवॉइड केलं पाहिजे. विटॅमिन डी आपल्याला माहिती आहे, सध्या आता ऊन नाहीये, पण जेव्हा ऊन असतं उन्हात बसलं पाहिजे. आणि विटॅमिन डी चे बाहेरून सोर्सेस आपण घेऊ शकतो, आणि कोवळे ऊन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग आयर्न माहिती आहे का आपल्याला, ब्लड सेल्स जे आहेत त्यासाठी आयर्न इम्पॉर्टंट आहे. आणि बेबीला जे ऑक्सिजन त्या आयर्न मधून मिळतं माहिती आहे. आणि त्याच्यामुळे आयर्न घेतल्यानंतर अॅनिमिक जी बॉडी येते कमी होते. ऑलमोस्ट आपण सगळेजण म्हणजे इंडियन ज्या वुमन्स आहेत त्या अॅनिमिक आहे, आणि त्यासाठी आयर्नची गरज आपल्याला खूप जास्त. आणि ऑलरेडी गायनेकॉलॉजिस्ट ते देतात. मग कॅल्शियम हे सेम जे सेकंड ट्रायमेस्टरला होतं ते तिसऱ्या ट्रायमेस्टर आपल्याला घ्यावं लागेल. मग फॉलेट आहे, फायबर. आता इथे फायबरचं प्रमाण जे आहे तंतुमय पदार्थ ते आपल्याला थर्ड ट्रायमेस्टरला जास्त वाढवावं लागेल, कारण आता बाळाचं वजन वाढल्यानंतर आपल्याला कॉन्स्टिपेशन होणार किंवा वरून मग रिफ्लक्स होणार जास्त. त्यावेळेस आपण फायबरचं प्रमाण वाढवलं तर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल, आणि त्यानंतर आपल्याला जो बाकीचे त्रास कमी होतील. म्हणून या थर्ड ट्रायमेस्टरला थोडंसं प्रमाण आपण वाढवलं पाहिजे. मग आपल्याला थोड्याशा भाज्या हेच आपण सोर्सेस जास्त घेतले तर ऑटोमॅटिकली ते कव्हर होतं. बाहेरून सोर्स घेण्यापेक्षा आपण फ्रुट्स खातो ते थोडे सालीसकट. आजकाल त्याच्यामध्ये पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड आहेत, तर धुवून मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून थोडंसं हायजीन आपण मेंटेन केलं तर ते होऊ शकतं. मग ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आपल्याला ब्रेन डेव्हलपमेंटला काम करतात, ते हे घ्यायचंय. आयोडीन आपल्याला माहिती आहे मिठामधून मिळतं. थोडंसं मीठ जास्त खायचं नाही आपल्याला, आणि त्याच्यामध्ये पण हे आयोडीनयुक्त मीठ आपण खाणार, आणि थोडंसं शेंदे मीठ किंवा काळा मीठ हे सगळे सोर्सेस वापरले तर होऊन जात. पण अति मीठ माहिती आहे आपण जास्त थर्ड ट्रायमेस्टरला किंवा सेकंडला घेऊ तर पुढे बीपीचा इश्यू, आणि लास्ट ट्रायमेस्टर मध्ये आपल्याला थोडासा बीपीचा इश्यू वाढू शकतो. त्याच्यामुळे थोडंसं मीठ अवॉइड केलेलं बरं. आणि ते आयोडीन आहे जे आपल्याला माहिती आहे बाळाचं जे डेव्हलपमेंट आहे ब्रेनचं त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पुढे फूड ग्रुप सेम आहे. एक चार्ट आहे हा. आता आपण बघितलं फर्स्ट आपलं मंथ जो आहे तो सेकंड, आपण आता फोर्थ वर जाऊ डायरेक्ट. फोर्थ मध्ये काय होतं आपलं ऑर्गन बिकम मोर स्पेसिफिक हार्ट डेव्हलप. आता चौथा जो महिना आपण सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टर जेव्हा बोलत होतो तर काय होतं, तर आपले जे बाळाचे ऑर्गन आहेत ते मोर स्पेसिफिक होतात, आणि हार्टचं डेव्हलप म्हणजे जे पहिल्या तिमाहीमध्ये जे थोडे थोडे ऑर्गन डेव्हलप झाले तर ते दिसायला लागतात. जेव्हा सोनोग्राफी होते तेव्हा आपल्याला माहिती आहे ती दाखवत असते की आता बाळाचं सगळं, गायनेकॉलॉजिस्ट आपल्याला दाखवतात की बाळाचं हे डेव्हलप झालंय, व्यवस्थित सगळी ग्रोथ आहे, आपल्याला सोनोग्राफीने कळतं. आणि आपलं हार्ट जे हृदय आहे ते पूर्णपणे इथे डेव्हलप होतं. मग आता मग पाचव्या महिन्यामध्ये आपलं 5व्या महिन्यात जिथे आपलं जे माइंड आहे ते डेव्हलप होतं, आणि साईज ऑफ युट्रस स्टार्ट. मग आपली युट्रसचं साईज वाढायला लागतं, आणि इथे आपली बाळाची जी हार्ट ऍक्टिव्हिटी आहे ती आपल्याला फेल्ट व्हायला, आपल्याला म्हणजे आपणही फेल्ट करू शकतो, गायनेकॉलॉजिस्टांनाही सोनोग्राफीमध्ये ती जास्त मोर स्पेसिफिक त्या फील करू शकतात. तर मग आता आपण 6व्या महिना बघितला की ब्रेनचं फंक्शन होतं, आणि इथे बाळाचं जे आपण म्हणतो ना की त्याचं इंटेलिजंट वाढायला मदत होते, आणि इथून त्याचं डेव्हलपमेंट होतं. म्हणजे 6वा महिना पण खूप महत्वाचा आहे. मग 7व्या मध्ये काय होतं, तर 7वं 8वं 9वं मी आधी सांगितलं की खूप जास्त ग्रोथ होते बाळाची. मग 7व्या महिन्यामध्ये जे पूर्ण बॉडी पार्ट्स आहेत ते डेव्हलप होतात, आणि पूर्ण काय म्हणतात लेवल पर्यंत ते डेव्हलप होतात. मग इथे 8वा महिना जिथे अनस्टेबल ओजा ग्रोथ ऑफ फ्लुइड्स, मग इथे त्याचं जे तेज आहे ते डेव्हलप व्हायला लागतं, आणि 9व्या महिन्यामध्ये फुल डेव्हलपमेंट होतं बाळाच्या बॉडीचं, आणि
मग नंतर आपली जेव्हा डिलिव्हरीची वेळ येते त्यावेळेस ती येते. हा सगळा आहार इथे चार्टमध्ये आपण बघू शकतो. इथे आहार, मग काय दिनचर्या आपल्याला करायची, विहार कसा, आयुर्वेदानुसार विहार पण महत्वाचा आहे गर्भिणीचा. हे सगळ्या चार्टमध्ये कुठले वस्त्र घालायचे, कुठली आसनं करायची ह्या चार्टमध्ये सगळं दिलेलं आहे. पण आपण सध्या फक्त आहारावर बोलणार आहोत. आपल्याला काय घ्यायचंय ते आपण बघूया. तर इथे पण दिलेलं आहे की 3ऱ्या महिन्यामध्ये काय घ्यायचं, चौथ्या महिन्यामध्ये आपण बघितलं की इथे दिलेलं आहे की गाईचं दूध. आणि मग ह्याच्यामध्ये गाईचं दूध खूप महत्वाचं आहे. आपण ह्याच्याबद्दल ऑलरेडी बोललो आहोत. आपण ताक घेऊ शकतो दुपारच्या जेवणानंतर, कारण सकाळी अंशापोटी ताक घेतलं तर मळमळ जास्त होईल. आणि आवळा घ्यायचा आहे आपल्याला. अनार जे आहेत काय म्हणतो, डाळिंब हे पण नॉशिया दूर करतं सकाळचा, ते पण आपण खाऊ शकतो. मग निंबू तर आपल्याला घ्यायचंय. ऍपल आपल्याला माहिती आहे, ऍपल डे की डॉक्टर्स हवे सगळ्या म्हणी, ते आपल्याला घ्यायचंच आहे आपण. आणि फ्रुट्स रोजच्या जेवणामध्ये आपल्याला इंटेक करायचं. 4 वाजता आपण फ्रुट्स ऍट अ टाइम, आपल्याला 4 वाजता बेटर असेल ते. आणि रोज घ्यायचं. मग चौथ्या महिन्यात इथे सगळं दिलेलं आहे आपण की गाईचं दूध जे आहे, तूप आहे, दूध आहे, सगळं बदाम आहे, वॉलनट, हे सगळं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आणि आपल्याला डाळी सगळ्या घ्यायच्या आहेत. मी स्लाइड ही प्रेझेंट केली म्हणजे दिसते आपल्याला. आणि मग शेवटच्या आपल्याला जे आहे, जे शेवटचं आपला 9वा महिना, त्याच्यामध्ये एरण तेल वगैरे घ्यायचं असतं, कारण त्यावेळेस ते बाळ खाली यायला मदत होते. मॅम तुम्हाला त्याच्याबद्दल एक्सप्लेन करतच असते. तर ह्या अशा प्रकारे आपण 3rd ट्रायमेस्टरमध्ये घेऊ शकतो. त्यानंतर थोडंसं आपण आयुर्वेद नुसार बघणार आहोत. तर इथे आपण बघितलं, समजा आयुर्वेदानुसार आपण बघितलं तर षड्रसात्मक आहार असावा असं बोललं जातं. म्हणजे जे आयुर्वेद ग्रंथ आहे त्याच्यामध्ये 6 रस आपल्याला माहिती आहे की मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, हे 6 रस आपल्या जीवनात असावे. हे 6 रस असावे, पण कुठे अति असू नये. मग एक पर्टिक्युलर रसच आपण खाल्ला. आता आपल्याला कधी कधी आपली फक्त गोडच खाण्याची इच्छा होते. म्हणजे कधी कधी म्हणजे कुठल्या ज्या काही बायका असतात 9 महिने त्या गोड खातात, मग त्यांना तिखट नको असतं, त्यांना आंबट नको असतं, त्यांना खारट नको असतं. मग एकच रस आपण घेतला तर त्याचे पण परिणाम, समजा आपण फक्त गोडच खाल्ला तर ते बाळाला मधुमेह, मग आपण बघितलेलं आहे की टाईप ए जे डायबिटीज आहे, टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज, जे अनक्युरेबल आहे टाईप 1, मग तिथे बाळाला जन्मल्या हे मधुमेह वगैरे अशा प्रकारचे काही विकार होतात, किंवा त्याच्यासाठी बाकीचे कॉम्प्लिकेशन्स पण आहेत. असं नाही की एकच आहे. पण म्हणून एक कुठलाही रस आयुर्वेदानुसार प्रॉमिनंट नसावा. षड्रसात्मक आहारामध्ये आपल्याला प्रत्येक रस आपल्या जेवणामध्ये असावा. ज्याच्यामध्ये थोडे कडू रस आहेत ते जे आपण घेऊ ते पण चांगले आहे, आणि तिखट आहे ते पण खायचं, पण ते योग्य प्रमाणात. खूप हिरवी मिरची घालून खाणार, ठेचा खाणार, ते अपायकारक होणार. हे सगळं आपल्याला करायचंय. तर हा आपला षड्रसात्मक नक्कीच असावा. मग एक आपण अति केली तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागते. आणि खूप सारे बाकी प्रिपरेशन आहेत. आपण जसं बघितलं की डाळी वगैरेचे वेगवेगळे प्रिपरेशन, त्याचे वेगवेगळे धिरडे आहेत, डाळ आणि हे पीठ किंवा लाडू, एक छोटासा प्रोटीन सोर्ससाठी आपण एक छोटासा, या दिवसात आपले जे सणवार येतात ते पण आपण बघितले असेल की ऑलरेडी आपण ते बेसनाचे लाडू, म्हणजे आमच्या लोकात पण एक तीज म्हणून येते आणि तुमच्या लोकात ती मंगळागौर असते. म्हणजे बाकी मराठी किंवा ब्राह्मण यांच्यामध्ये मंगळागौरीला बेसनाचे लाडू मला वाटतं करतात. आणि ह्या दिवसात पावसाळ्यामध्ये जेव्हा प्रोटीनचं सोर्स नसतं त्यावेळेस ते भाजल्यानंतर ते प्रोटीन पचायला हलकं होतं. म्हणजे डाळीचं पीठ आपण पीठ जेव्हा तुपामध्ये भाजतो त्यावेळेस ते हलकं होतं आणि ते पचायला हलकं झाल्यामुळे ते पचायला चांगलं होतं. त्यामुळे आपण चांगल्या तुपामध्ये भाजून एक जे बेसनाचे लाडू करतो, एक छोटासा लाडू आपण डेली घेतला, म्हणजे सकाळी मॉर्निंगला घेतलं तर ते खूप बेटर आहे. एक हेल्दी आपल्याला डाएट मिळतं. तूप जातं, त्याच्यामध्ये थोडेसे बदाम, काजू, ड्रायफ्रुट्स टाकले आपण तर ते अतिशय हेल्दी होऊन जातं आणि ते पचायला हलकं होत जातं, कारण आपण भाजून करतो. तर हे सोर्स आपण छोटे छोटे पण सकाळी घेतले तर एक सकाळी आपल्याला जे पोट रात्रीचं जे खाली असतं आणि सकाळी हेल्दी डाएट मिळायला पाहिजे तशा प्रकारचे ते मिळू शकतं. बाकी विटामिन, फॉलिक ऍसिड्स, विटामिन B12, विटामिन डी आपण सगळं बघितलेलं. आपल्याला माहिती आहे विटामिन, मी आधी बघितलं विटामिन ए जे सांगितलं होतं, आवळा, लाल भोपळा, आंबा, विटामिन ए, हे सगळं आपल्याला माहिती आहे. किंवा आता आंबे तर सध्या मिळत नाही, म्हणून सीझनल जे मिळतं तेच खा, ते बेटर आहे. आता आपण आजकाल काय करतो, त्या फ्रीजमुळे लोक 12 महिन्याचं स्टोअर करून ठेवतात. तर आंबा मिळत नाही, मग आंब्याचा पल्प काढून ठेवायचा, डीप फ्रीज करायचा, किंवा बाहेरही तो मिळतो. किंवा मग कैरी असतं, कैरीचं ते शरबत बनवून ठेवायचं, त्याचा पल्प काढायचा, डीप फ्रीज मध्ये ठेवायचा. पण आयुर्वेदानुसार माहिती आपल्याला आपल्या शरीराला ज्या सीझन मध्ये ज्याची गरज असते तो ऑटोमॅटिकली निसर्गात आहे
आणि आपण अननेसेसरी त्याला ज्या सीझन मध्ये नाही लागत आणि त्याला इंट्रोड्यूस केलं, मग शरीराला ते वेगळ्या रीतीने काढावं लागतं आणि ते डिसीज बनून काही ना काही डिसीज बनून आपल्यामध्ये येणार. आता नारळ पाणी खूप चांगलं आपल्याला माहिती आहे सोर्स, पण सकाळी 80 पोटी तुम्ही पिणार तर तुमची ऍसिडिटी नक्कीच वाढणार. नारळ पाणी सकाळी बेटर की पिऊ नका आयुर्वेदानुसार, ते 4 वाजता प्या, काहीतरी खाऊन प्या. पण इथे 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे की प्रोटीन, आपण म्हणतो प्रोटीन घ्यायचं, हे सगळं मॉडर्न डाएटनुसार की रोज काय कॅलरीज लागणार, एवढं इंटेक घ्यावं लागेल, काय कार्ब्स किती घ्यावं लागणार, सगळं झालं. पण आयुर्वेद काय म्हणतं की अति तुम्ही प्रोटीन खाल्लं म्हणजे आता आपण वाटाणा खाल्ला किंवा आपण चणे खाल्ले, हे आता पावसाळ्याच्या दिवसात आपलं वात वाढवणार आणि वात हा सध्या ह्या पावसाळ्यामध्ये तो वात दूषित होतो आणि तो पुन्हा वात वाढतो. मग तुम्हाला ह्या पिरियडमध्ये वाताचा त्रास होणार किंवा पोस्ट डिलिव्हरी वात वाढेल, तुमचं ऑलरेडी ते वाढलेलं असतं आणि ह्या अशा आहारामुळे ते अति वाढेल आणि शरीरामध्ये रुक्षता निर्माण होते, ड्रायनेस येतं, अति वात वाढले तर, आणि ते कॉन्स्टिपेशनचा त्रास ऑलरेडी असतो सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टरला, तो जास्त होणार. मग इथे मॉडर्न डाएट आपल्याला अनुसरून त्याच्यानुसार घ्यायचंय, पण त्याला थोडी आयुर्वेदाची जोड द्यायची की आयुर्वेद काय सांगते इथे, आणि आयुर्वेदाचे ते आयडियल डाएट आपल्याकडे, आणि प्रत्येक महिन्यानुसार काय खायला पाहिजे सगळं इतकं डिटेल दिलेलं आहे आणि आयुर्वेदासारखं शास्त्र आपल्याकडे दुसरं असू शकत नाही असं मला वाटतं. आणि पर्टिक्युलर त्यांनी ग्रोथ कुठं काय काय होतं, त्यावेळेस तर कुठलेही कॅमेरे नव्हते, कुठल्याही सोनोग्राफी नव्हत्या, विदाऊट या सगळ्या गोष्टी त्यांनी इतकं डिटेल डिस्क्रिप्शन दिले की गर्भ कसा वाढतो, प्रत्येक महिन्यात काय काय वाढतं, इतकं डिटेल डिस्क्रिप्शन आहे, तेवढं कुठे असू शकत नाही. पण आपली संस्कृती आहे आणि आपल्या आजी आईकडून जे आपल्याला मिळतं ते खरंच योग्य आहे. तर मॉडर्न विचार न करता आपण थोडासा या अँगलने पण विचार करू. मांसाहार आयुर्वेदामध्ये वर्जित नाहीये, पण मांसाहार खाताना त्या बाळावर काय इफेक्ट होईल त्याचा थोडासा आपण विचार करावा, कारण आजकाल प्रोटीनचा सोर्स आपल्याला माहिती आहे मांसाहार खूप जास्त आहे. पण ह्यासोबत भगवद्गीतेनुसार आपण समजा पाहिलं तर भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी 3 श्लोक सांगितलेले, 8वा 9वा आणि 10वा. त्याच्यामध्ये तामसिक आहार, राजसिक आहार आणि सात्विक आहार. आता गर्भ जसा असेल तशी आईची इच्छा होते किंवा आईची इच्छा असेल तर आहार घेतल्या जातो, 2 गोष्टी होऊ शकतात. आपण नॉनव्हेज खाणार तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुन नैराश्यामध्ये होता, पण ते आहार सांगितलेला आहे सामान्य लोकांसाठी. आणि सात्विक आहार हा की थोडासा मधुर रस म्हणजे आर्टिफिशियल स्वीटनर आपल्याला नको, नॅचरल आपलं गुळ आहे, मध आहे, मध गरम असतं पण थोडंसं आपण घेऊ शकतो, किंवा फ्रुट्स आहेत त्याच्यामधून आपल्याला नॅचरल स्वीटनर मिळतं आणि दुधाला प्रसन्न ठेवणारा. मग आपली भावना तर आपल्याला माहिती, इथे भावनेमध्ये खूप उलथापालथ होत असते, पण भावना खूप महत्वाची. आणि आपण अन्न घेताना ज्या भावनेने बनवू त्या भावनेने ते खाल्ल्या जाईल. आणि म्हणून आपण आपल्याकडे पाहिजे की आपल्या प्रत्येक महिन्यात काही ना काही, 7व्या महिन्यात डोळ्या जेवण, 5व्या महिन्यात चांदणी 7, काय डोळ्या जेवण, असे वेगवेगळे थोडे प्रोग्राम आपण चालू ठेवतो. कारण जी गर्भिणी की गर्भवती माता आहे तिचं मूड स्विंग जे होतात त्याला कव्हरअप करायला आपल्याकडे संस्कार ठेवले किंवा काही आपल्याकडे रूढी चालून आले की तिचा मूड चांगला असेल तर होणारं बाळ चांगलं. तेव्हा नंतर ती बाळ, आपण पाहिलं की डिलिव्हरी नंतर ते बाळ चिडकं रडकं सतत रडत असेल, त्या आईलाही त्रास, त्या बाळाला त्रास. आपल्याकडे प्रत्येक ज्या रूढी आहेत त्यानुसार घालून देण्यात आल्या की प्रत्येक रूढी यानुसार ती कार्य करते. मग जेव्हा राजसिक आहार आपण सात्विक आहार घेऊ त्यावेळेस ते बाळ जेवणार ते सात्विक त्याचे गुण असतील. मग आजकालचे आपण पाहतो इतकं मुलांमध्ये एवढं व्हायलन्स किंवा गुन्हेगारीची प्रवृत्ती आहे किंवा डिस्ट्रक्टिव्ह जे माइंड येतं ते ह्या आहारामध्ये येतं, मुळे येतं असं मला वाटतं. राजसिक आहार हा चंचलता वाढवणार आहे आणि तार क्षत्रियांना पाहिजे होता त्यावेळेस लढाई करायला. पण इथे आपण जास्त चहा, कॉफी, स्पायसी फूड जे अवॉइड करायला सांगितलं ते घेतलं तर ते बाळ चंचल. आपण बघतो आजकाल मुलांना हायपर ऍक्टिव्हिटी जन्मल्यानंतर ते मूल बसतच नाही का जागा, इतके सतत काही ना काही करत असतात आणि तो त्रास. मग आपण कुठे जायचं म्हणलं की टेन्शन येतं, कारण ते इकडे हात लाव तिकडे हात लाव, हे काहीतरी अंगावर पाडून घेईल, काहीतरी करेल. मग त्या ओव्हर ऍक्टिव्हिटी बाळाकडनं नको, ओव्हर मंद पण नको किंवा ओव्हर ऍक्टिव्ह पण नको नसतो. अभ्यासामध्ये अशी मुलं कॉन्सन्ट्रेट करत नाही, मग त्यांना त्याच्यासाठी वेगळी औषधं. याच्यापेक्षा आत्ताच आपण तो आहार सात्विक घेतला त्याच्यामध्ये जसे गुण डेव्हलप होतील. म्हणून मांसाहार आपण टाळला पाहिजे. आणि राजसिक आहार जास्त घेतला, चहा कॉफी जास्त घेतली अपायकारक आहे, बाकी सगळ्या गोष्टी. कारण आपल्याला कुठे लढायची नाही, आपल्याला जीवनात लढाई करायची आणि ती महत्वाची. तामसिक आहार बोलतात भगवान बोलतात की यात्यामं गतरसं,
यात या म्हणजे एक प्रहर उलटून गेलेला, एक प्रहर म्हणजे 3 तास उलटून गेलेला आहार पण तामसिक होतं. पिझ्झा, बर्गर किंवा जे सगळे चिप्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कुठून हेल्दी होतील? मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला. नुसतं मॉडर्न डाएट आपल्याला घ्यायचं नाही, पूर्ण आपली जी आपली भगवद्गीता आहे, आपला आयुर्वेद आहे, ह्या सगळ्यांना अनुषंगाने सगळ्यांचे मिक्स पॅकेज करून एक आयडियल डाएट आपल्याला घ्यायचे आणि ते ऑलरेडी आपण बघितलेले. बाकी तर मला वाटतं मॅम सांगण्यासारखं झालंय आहे. धन्यवाद मॅडम, तुम्ही माझ्या गर्भिणींना खूप छान मार्गदर्शन केलं. याचा नक्कीच त्यांना फायदा होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.